आज आपण चलन हा कंटेंट वन शॉट मध्ये संपवणार आहोत. आता चलन जे आहे ते या अगोदर तुम्ही प्रमाण शिकलेले पास आपल्याला समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण, बरोबर. त्यावरच आधारित हे आपलं चलन आहे. आता चलन हे दोन पद्धतीचे असतात. एक आहे समचलन आणि दुसरा आहे व्यस्त चलन. आता हे जे पहिला प्रकार आपण लर्न करायलो समचलन. आता समचलन जे आहे तर त्याचं वैशिष्ट्य काय आहे की एक राशी वाढली तर दुसरी राशी वाढत असेल अशा वेळेस आपण काय घ्यायचं समचलन. जसं की एखादी पुस्तक असेल, वही असेल तर यांची संख्या जितकी वाढेल तितक्या पटीत त्यांची काय वाढणार, किंमत वाढणार, बरोबर. एक राशी वाढल्यावर दुसरी राशी जर वाढत असेल तर त्याला काय म्हणायचं, समचलन. आणि समचलन मध्ये आपण लिहितो की एक्स हा वायच्या काय आहे, समप्रमाणात आहे. आणि यामध्ये चलनाचा स्थिरांक काढताना आपण फॉर्म्युला काय घेतो, एक्स इज इक्वल टू के वाय. आणि के हा काय असतो, स्थिरांक असतो, बरोबर. आता दुसरीकडे जे व्यस्त चलन आहे तर या व्यस्त चलनाचं एक वैशिष्ट्य आहे की यामध्ये एक राशी वाढल्यावर दुसरी राशी कमी होत असेल किंवा पहिली राशी कमी झाल्यावर दुसरी राशी वाढत असेल तर अशा वेळेस ते चलनाचा कोणता प्रकार आहे, व्यस्त चलन, बरोबर. आता व्यस्त चलनाचं संदर्भात एक लक्षात घ्या. एक सोपं उदाहरण सांगतो की समजा एखादं पुस्तक आहे, त्या पुस्तकाच्या पानांची संख्या आणि लागणारे दिवस हे काय आहे, व्यस्त प्रमाणात. कारण एका दिवसामध्ये जर तुम्ही 10 पानं दररोज वाचायले आणि त्या पुस्तकाला संपवण्यासाठी 1 महिना लागत असेल तर 10च्या ऐवजी जर तुम्ही 20 पानं वाचले तर दिवसांची संख्या काय होते, कमी होते. मजूर आणि कामाच्या दिवस संदर्भात तुम्हाला माहित आहे की मजुरांची संख्या जितकी वाढवली तितके कामाचे दिवस काय होतात, कमी होतात, बरोबर. तर या पद्धतीनं हे असतं व्यस्त चलन. आणि त्याचं जे सूत्र आहे ते आपण पाहिलं होतं की एक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वाय. सॉरी, छेदामध्ये पाहिजे होतं, सो व्यस्त असल्यावर असेल. आणि याचं सूत्र काढताना एक्स इज इक्वल टू के गुणिले 1/y किंवा एक्स वाय बरोबर के, बरोबर. तर अशा पद्धतीची ही दोन सूत्र आपण हे लक्षात ठेवायची. आता एक्स बरोबर के वाय आणि एक्स वाय बरोबर के. आता ही समचलन आणि व्यस्त चलन या दोन्हीची सूत्र आपण समजून घेतल्यानंतर आता एक लक्षात ठेवायचं आहे की यामध्ये आणखीन एक सूत्र तुम्हाला कामयाब होणार आहे पहा, ते आहे वेग. वेगाचं सूत्र काय आहे, किंवा आपण चाल म्हणू, वेग किंवा चाल. तर यामध्ये काय करतो आपण, विस्थापन घेत असतोय ना, विस्थापन किंवा अंतर डिवायडेड बाय वेळ, बरोबर. तसं तर चाल पाहिजे होतं, ठीक आहे, चालतं. कारण सायन्स मध्ये पुन्हा तुम्ही म्हणणार की आम्हाला तुम्ही चाल शिकवत आहे की नाही. सो चाल बरोबर अंतर भागिले वेळ किंवा वेगाचं सूत्र लिहिताना आपण काय लिहितो, विस्थापन भागिले वेळ. इंग्रजीमध्ये सांगायचं असेल तर स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम आणि व्हेलोसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, बरोबर. या दोन्हींसाठी एक कॉमन सूत्र आपण वापरतो, व्ही इज इक्वल टू एस अपॉन टी, बरोबर. आणि तुम्हाला माहित आहे की वस्तूचं विस्थापन हे एकाच दिशेमध्ये असेल तर अंतर आणि विस्थापन हे कसं असतं, सारखं असतं, बरोबर. आता हे झालं. आता यामध्ये आणखीन ज्या पॉसिबिलिटीज आहेत त्या कशा आहेत, तर अगोदर एक फॉर्मॅट समजून घेऊ आपण. फॉर्मॅट म्हणजे कसं, समचलनचा फॉर्मॅट कसा आहे की यामध्ये समजा दोन राशी आहेत, पी नावाची राशी दिली तुम्हाला, क्यू, बरोबर, P1 Q1. त्यानंतर दुसरी राशी दिली P2 दुसरी, आणि त्या संबंधात काय दिलं, Q2, बरोबर आहे का. तर लक्षात घ्या, समजा किंवा इथं मी एक्स वाय घेतो, सर्वात सोपं म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक्स हे वायच्या प्रोपोर्शन मध्ये आहे. तुम्ही पहिल्या एक्स ची किंमत आणि तुम्हाला पहिल्या वाय ची किंमत दिलेली असते
आणि त्यानंतर काय होतं की x2 आणि y2 या दोघांमध्ये तुम्हाला काय करावं लागतं, एकाची किंमत काढावी लागते. तर सोपी ट्रिक काय माहितीये का, की समचलन असेल तर तुम्ही काय करायचा, तिरकस गुणाकार. काय करायचा, तिरकस गुणाकार. मग तिरकस गुणाकार केल्यावर काय होईल सांगा, x1 y2 सोबत जातो आणि x2 हा कोणासोबत जाईल, y1 सोबत. मग आता तुम्हाला दोन किमती काढायच्या असतील, दोन्ही पैकी एक विचारणार ना, एक तर x2 विचारणार किंवा y2 विचारणार. मग x2 काढायचा असेल तर त्याचं सूत्र काय असेल बरं, x1 y2 डिवाइडेड बाय y1. आणि जर तुम्हाला y2 काढायला सांगितला तर y2 काढताना काय करणार तुम्ही, x2 y1 डिवाइडेड बाय x1. ओके. सो शॉर्ट मध्ये लक्षात घ्या की समचलन मध्ये तुम्हाला करायचं काय आहे, तिरकस गुणाकार. काय करायचं आहे, तिरकस गुणाकार करायचा आहे आणि त्यावरून आन्सर फाइंड करायचं. व्यस्त चलन मध्ये सुद्धा तुम्हाला x1 y1 x2 y2 अशा चार राशी दिलेल्या असतील. चार पैकी तुम्हाला एक राशी काढायची, वरच्या दोन दिलेले असतील, खालच्या दोन पैकी एक काढायची आहे. तिथं काय करायचंय तुम्हाला, समोरासमोर गुणाकार करायचा. काय करायचं आहे, समोरासमोर. सो काय होईल इथं, x1 y1 इज इक्वल टू x2 y2. आता यामध्ये जर x2 ची किंमत काढायची असेल तुम्हाला, x2 ची काय होईल बरं, x1 y1 या दोघांच्या गुणाकाराला तुम्ही कशाने भागणार, y2 न. आणि जर तुम्हाला y2 ची किंमत काढायची असेल तर x1 y1 यांच्या गुणाकाराला तुम्ही कशाने भागणार, x2 ने भागणार. म्हणजे हे थोडेसे ट्रिक लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर हे झालं काय त्याचा फॉर्मॅट. आता यामध्ये बऱ्याच वेळेस जॉमेट्री पण ऍड करतात पहा. जसं की पहा, वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, a बरोबर पाय आर स्क्वेअर. म्हणजे याचा अर्थ एरिया हे त्रिज्येच्या वर्गाच्या काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. हे ते लक्षात. मग आता असं जर असेल, आता मला सांगा हे जे फॉर्मॅट आहे तर या फॉर्मॅट मध्ये काय करायचं तुम्हाला माहिती का, की हे याचं सूत्र तयार करताना तुम्हाला इथं काय करायचं, समोरच्याचं त्रिज्येच घ्यायचंय आणि त्रिज्या घेताना प्रत्येक वेळेस काय घ्यायची, वर्ग रूपामध्येच घ्यायची. लक्षात आलं. जसं की पहा, आता मी इथं लिहितो की एरिया जो आहे, तर सपोज एरिया घेतो मी. आता एक कॅल्क्युलेशन करावं लागेल मला त्यासाठी. ठीक आहे. तर कॅल्क्युलेशन मी करतो पहा की a इज इक्वल टू 22/7 आणि 7 जर त्रिज्या केली मी तर किती उत्तर आलं, 154. ठीक आहे. आता पहा, पहिलं गणित केलं मी की एरिया 154 असताना त्रिज्या किती आहे, 7. तर त्रिज्या 21 असताना एरिया किती, असा प्रश्न दिलाय तुम्हाला. बरोबर. आता याच्यात काय होईल, एक तर हे समप्रमाण आहे पण r चा काय आहे, वर्ग आहे. r चा काय आहे, वर्ग आहे. आणि म्हणून इथे सोल्युशन काढत असताना तुम्हाला काय करावं लागेल बरं, की a1 कोणी तुमचा 105 इथं a आणि इथं काय असणार, r स्क्वेअर. सो a 154 असताना r किती आहे, 7 आहे. परंतु r चा स्क्वेअर असल्यामुळे इथं 7 चा काय घेणार तुम्ही, स्क्वेअर घेणार. त्यानंतर दुसऱ्या वेळेस त्रिज्या किती आहे, 21. त्याचा स्क्वेअर घेतल्यावर तुम्हाला एरिया फाइंड करायचा. सपोज तो एरिया किती आहे, x आहे. आता समप्रमाण असल्यावर मी तुम्हाला सांगितलं काय करायचं अशा वेळेस, तिरकस गुणाकार. सो तिरकस गुणाकार करताना सुद्धा पहा काय करायचं सांगा, x चा गुणाकार कोणासोबत करणार आपण, 7 चा वर्ग 49. त्यानंतर 154 गुणिले 21 चा वर्ग किती आहे, 441. मग x बरोबर 154 गुणिले 441 भागिले 49. सो काय होईल, 7 साती 7 सख 42 7 त्रिक 21 7 9 63. आणि मग तुम्ही काय करणार, 154 ला कितीने मल्टिप्लाय करणार, 9 ने मल्टिप्लाय करणार. आणि ठीक आहे, 154 ला आपण
9 ने मल्टिप्लाय करू. ओके, 9 चोक 36, 9 पाच 45 आणि 3 48, किती 9 4 13, किती आला 1384. आता एरिया जो आहे तर युनिट दिलेली नाही तर तो आला 1384. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय होता की जे गणितीय सूत्र आहे त्या गणितीय सूत्राच्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं. लक्षात आलं का? याच्यामध्ये आता हे स्क्वेअर विचारलं, कधी कधी स्क्वेअर रूट पण विचारलं जाऊ शकतं, जसं की घनाचे घनफळ. बरोबर आहे का? आता घनाच्या घनफळ संदर्भात आता पहा, हे गणित मी नंतर घेतो वाटल्यास, तर घनाच्या घनफळ संदर्भात सांगतो. आता सांगा, घनाच्या घनफळचं सूत्र काय आहे? व्ही इज प्रोपोर्शनल टू एल क्यूब. बरोबर. आता मला सांगा, व्ही प्रोपोर्शनल टू एल क्यूब आहे. आता व्हॉल्यूम जे आहे तर व्हॉल्यूम जर आपण घेतलं समजा 8000, बरोबर. सो व्हॉल्यूम 8000 असताना जी लेंथ आहे तर ती लेंथ घेतो मी 20. तर व्हॉल्यूम एवढ्या असताना लेंथ किती, असा प्रश्न आपण घेऊ. बरोबर आहे का? मग आता याच्यामध्ये काय लक्षात घ्या, आता याच्यामध्ये फॉर्मॅट कसा होतो पहा, की हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, त्यामुळे आपण काय करणार इथं तिरकस गुणाकार. आता एल जी आहे दुसरी ती किती आपण धरू, एक्स धरू. सो तिरकस गुणाकारामध्ये एक्स सोबत कोण आला 8000, बरोबर. आणि 5,12,000 सोबत 20 काय होतील या ठिकाणी मल्टिप्लाय मध्ये जातील. आता एक लक्षात घ्या, बऱ्याच वेळेस काय होतं, इकडे गुणाकार आहे इकडे गुणाकार आहे, मग डायरेक्ट तुम्ही 0 कॅन्सल करू शकता. 1 2 3 1 2 3. लक्षात आलं? सो आता एक्स बरोबर अंशामध्ये कोण आहे 512 आणि 20, इथे किती आहे 8. 8चा घन किती आहे 512 आहे. सो पण 8 सक 48 है ना, 8 सक 48 चौक 32. तर 64 गुणिले किती येईल 128 आणि तो 0 ऍज इट इज. सो 1280 हे असेल त्याचं आन्सर. ओके, आपण काही प्रॉब्लेम वर डिस्कस करूया. तर पहा आता होतं काय की आपल्याला दिलेलं आहे पी क्यूच्या काय आहे समप्रमाणात. पी 15 असताना क्यू 10 आहे, तर पी 18 असताना क्यू किती सांगितल्याप्रमाणे समप्रमाण आहे. बरोबर आहे का? हे 15 असताना क्यू किती आहे 10, पी 18 असताना क्यू ला किती मानायचं आपण एक्स. काय करायचं आहे तिरकस गुणाकार 15 गुणिले एक्स बरोबर 18 गुणिले 10. इथं गुणाकार करत बसू नका, कारण शेवटी आपल्याला थोडस म्हणजे संख्या अंश आणि छेदामध्ये संक्षिप्त होतात, हे की नाही. सो इथे एक्स बरोबर 18 गुणिले 10, 15 कुठे जातील भागात छेदामध्ये, 5 दोन्ही 10, 5 3 15, 3 सख 18. सो इथे होईल 6 दोन्ही 12. दॅट इज द आन्सर. आता सेकंड गणितामध्ये एम ची किंमत विचारली, परंतु इथं चलन दिलं नाही. समचलन आहे का व्यस्त चलन दिलेलं आहे का नाही. सो कसं ओळखणार आपण, तर पहा एक्स ची किंमत 5 असताना वाय ची किंमत किती झाली 34. आता एक्स ची 8.5 झाली तेव्हा वाय ची किती झाली 20. म्हणजे मला सांगा आता एक्स ची किंमत जेव्हा वाढते काय होते वाढते म्हणजे काय झाली इन्क्रीज झाली, तेव्हा वाय ची किंमत ही काय झाली डिक्रीज म्हणजे कमी झाली. मग एक संख्या वाढत असेल दुसरी कमी होत असेल, अशा वेळेस ते चलन कोणतं चलन आहे व्यस्त चलन आहे. त्यामुळे आपण डायरेक्ट घेणार की एक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वाय. मग आता कोणती एक राशी घ्या, एक्स 5 असताना वाय किती आहे 17, तर एक्स 34 असताना वाय ची किंमत किती दिली आपल्याला एम. व्यस्त प्रमाण असल्यामुळे समोरासमोर गुणाकार. सो 34 गुणिले एम बरोबर 5 गुणिले
17 m बरोबर 17 गुणिले 5 अपॉन 34. 17 1 17, 17 दुनी m बरोबर 5/2 म्हणजेच किती येतं 2.5. ओके. तिसऱ्या गणितामध्ये पाहू आपण की अशोक एक काम किती दिवसात पूर्ण करायला 20. अमित तेच काम किती दिवसात पूर्ण करतो 30. तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील पहा. आता अशोक एक काम 20 दिवसात पूर्ण करतो म्हणजे याचा अर्थ जो अशोक आहे हा 1 दिवसात किती काम करतो बरं. एक काम 20 दिवसात तर एका दिवसात किती काम करायला तो 1/20. किती काम करतो 1/20. आणि त्यानंतर दुसरा कोण आहे अमित. अमित किती दिवसात पूर्ण करायला एक काम 30 दिवसात म्हणजे याचा अर्थ तो 1 दिवसामध्ये किती काम करतो 1/30. बरोबर एवढं काम पूर्ण करतो. मग आता दोघे मिळून अशोक आणि अमित मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतात. काम किती आहे एकच आहे. एक कामाचा 1/20 भाग अशोक एका दिवसात पूर्ण करतो आणि एका कामाचा 1/30 भाग 1 दिवसात अमित पूर्ण करतो. मग दोघे मिळून एक काम किती दिवसात पूर्ण करतात म्हणजे याचा अर्थ 1/20 अधिक 1/30 या दोघांची काय करायची आपल्याला बेरीज करायची आहे. मात्र त्याचं काय घ्यायचं आपल्याला रेसिप्रोकल. म्हणजे आता पहा हे जे हे काढायला आपण याचा अर्थ काय माहितीये का की दोघे मिळून काय काढायला आपण दोघे मिळून 1 दिवसात किती काम करतात. काय काढायला आपण दोघे मिळून 1 दिवसात किती काम करतात हे आपण याची बेरीज करू. किती सांगा 30 1 30 20 1 20 30 दोन्ही 600. बरोबर किती होईल सांगा 50 बरोबर इज इक्वल टू 5 1 5 5/12. म्हणजे दोघं मिळून एका दिवसात किती काम पूर्ण करायले 1/12 काम. पहा आता लक्षात घ्या 1 दिवसात दोघे मिळून किती काम पूर्ण करायले 1/12. मग हे 12 भागाकारात तिकडे लवकर जाईल ते गुणाकारात. मग एक काम म्हणजे किती हे 12 तुम्ही 1 दिवसासोबत गुणाकारात पाठवा. मग सांगा 12 1 12. मग किती दिवस लागतील 12 दिवस लागतील. येत लक्षात. सो या पद्धतीने आन्सर फायनलाइज करायचं. चौथं जे आहे वेग 24 किलोमीटर प्रति तास. किती वेळ लागायला वाहनाला 12 तास. वेग जर तिप्पट केला तर किती वेळ लागतो. आता इथं बऱ्याच वेळेस काय होतं आपण सूत्रामध्ये खेळत बसतो है ना की आपल्याला माहिती वेग बरोबर अंतर भागिले वेग. पण तसं काही करायची गरज नाही कारण इथं सरळ जर विचारलं पहा इथं रिलेशनशिप कोणाची आहे वेग आणि वेळ. वेग किती होता सुरुवातीला 24 किलोमीटर प्रति तास. तास किती लागले 12. वेग काय केला त्या ठिकाणी तिप्पट 24 ची तिप्पट किती आहे 72. तर वेळ किती लागला x. आता वेग आणि वेळ यांचं रिलेशनशिप कसं आहे समप्रमाण आहे का व्यस्त प्रमाणात आहे. इथे मात्र सूत्राचा आपण वापर करू शकतो की पहा वेग बरोबर अंतर भागिले वेळ. आता वेळ कुठे गेला बरं छेदामध्ये. याचा अर्थ वेग हा काय आहे इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वेळ. म्हणजे तो त्याच्या काय आहे व्यस्त प्रमाणात आहे. आणि व्यस्त प्रमाण असताना आपण समोरच्या समोर राशीचं काय करतो मल्टिप्लिकेशन. सो 72 सोबत x येतील आणि 24 सोबत गुणाकारात कोण येतील 12. सो 24 गुणिले 12 भागिले 72. 24 3 72 3 4 12. म्हणून किती तास लागतील 4 तास. दॅट इज द आन्सर. पुढच्या गणितामध्ये पाहता इथं काय आहे व्यस्त प्रमाणात आहे पण कशाच्या वर्गमूळाच्या. बरोबर आहे का. सो x is proportional to under root reciprocal to under root y. म्हणजे x हे वर्गमुळात y च्या व्यस्त प्रमाणात आहे.
40 असताना हे किती आहे 16. आता पहा मी आपण जेव्हा वर्ग घेतला होता तर वर्ग केला, धन होता तेव्हा धन केला. आता वर्गमूळ असेल तिथं सुद्धा काय करावं लागेल वर्गमूळच करावं लागेल. म्हणजे इथं काय करावं लागेल आपल्याला स्क्वेअर रूट लिहावं लागेल की x 40 असताना y वर्गमूळ 16 असं लिहावं लागेल. तर x 10 असताना इथं y सुद्धा लिहिताना कशा लिहावं लागेल वर्गमूळातच लिहावं लागेल. मग आता व्यस्त प्रमाण आहे म्हणून काय करणार आपण समोरासमोर गुणाकार. 10 गुणिले वर्गमूळात y बरोबर 4 गुणिले 16 चं वर्गमूळ निघतं का 4. मग आता वर्गमूळात y बरोबर 40 गुणिले 4 छेद 10. 10 चौक 40 4 चौक 16. आता लक्षात घ्या वर्गमूळात y बरोबर किती आलं 16 आलं कारण ओके काय अडचण नाही. आता y ची किंमत करताना काय करावं लागेल y काढायचा आपल्याला. तर दोन्ही बाजूचं काय करावं लागेल बरं आपल्याला वर्ग करावं लागेल. दोन्ही बाजूचं काय करावं लागेल स्क्वेअरिंग बोथ साइड. पहा वर्गमूळात y चा वर्ग 16 चा वर्ग वर्गमूळला वर्ग कॅन्सल होतो राहतो y आणि 16 चा वर्ग किती आहे 256. दॅट इज द आन्सर. ओके आणि शेवटचे गणित घेऊ. p अधिक 5 हे कशाचे आहे q अधिक 3 च्या काय आहे समप्रमाणात आहे. आता p 15 असताना q किती आहे 7. इथं तुम्हाला किमती टाकायच्या आहेत समीकरणात. काय करायची आहे किमती टाकायच्या आहे. p 15 असताना म्हणजे 15 मध्ये तुम्ही 5 ऍड करा किती आले 20 असताना q किती आहे 7. 7 आणि 3 किती झाले 10. नंतर काय सांगितलं ती 19 असताना 19 मध्ये 5 ऍड करा 24. तर q किती जरी असेल तर पण q इथं सूत्रामध्ये काय लिहिलं आहे q प्लस 3 लिहिलं आहे. इथं सुद्धा घेताना तुम्हाला काय करायचं आहे q प्लस 3 घ्यायचं आहे. कारण नुसतं q घेतलं तर पुन्हा तुम्हाला पुढे 3 ऍड करावं लागेल. विचारलं काय q ची किंमत किती. तर q ची किंमत करताना आपल्या इथं जेव्हा आपण केवळ q घ्यायला जमणार आहे की इथं नाही. सो q अधिक 3 घेऊ आपण त्यावरूनच q ची किंमत निघणार आहे. सो समप्रमाण असल्यामुळे काय येईल तिरकस गुणाकार 20 कंसात q अधिक 3 बरोबर 24 गुणिले 10. 20 गुणिले q 20 q 20 तरी किती होतील 60 बरोबर. किंवा इथे एक जमलं असतं पण गुणाकार न करता आपण डायरेक्ट 20 ला काय करू हे 20 गुणाकारात आहे ऑपोजिट साइडला गेलं पुढे जातील ते भागाकारात. 10 1 10 10 गुणी 20 12 दुनी 24 q अधिक 3 बरोबर किती आला 12. सो q बरोबर प्लस 3 तिकडे गेल्यावर काय होतील -3 आणि q बरोबर किती 9. दॅट इज द आन्सर. सो अशा पद्धतीनं चिन्हा संदर्भात कोणती काळजी घ्यायची हे तुमच्या लक्षात आलं असेल.